नमस्कार मंडळी, मी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। तांदळाची खीर झटकीपट कशी बनवायची ते। तांदूळ भिजत घाला, सुकवा, नंतर भाजा, असले कटकटच नको, म्हणून आज अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तांदळाची खीर पटकन कशी बनवायची ते। तर मी इथे एक अर्धा वाटी तांदूळ घेतलेले आहे। माझे इथे इंद्रायणी तांदूळ आहे, तुम्ही कोलम किंवा बासमती किंवा आंबेमोहर कोणते घेऊ शकता। तर मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे। कढईत मी एक साजूक तूप घालून घेतलेलं आहे। त्यात तांदूळ घालून मी चांगले बारीक गॅसवरती खरपूस भाजून घेणार आहे। तर मी ते तांदूळ भाजून घेते। माझे तांदूळ भाजून झालेले आहेत। तर आता मी ते काढून त्यात ड्रायफ्रुट्स घालते आणि त्याच कढईमध्ये मी ड्रायफ्रुट्स असे कुरकुरीत होस्तोवर भाजून घेते, म्हणजे खिरीमध्ये ते ड्रायफ्रुट्स आपले सॉफ्ट होणार नाहीत। तर मी इथे आपण चटणी करतो ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यात मी तांदूळ वाटून घेते, रव्यासारखे वाटून घ्यायचे, खूप बारीक पेस्ट करायची नाही किंवा पाणी घालायचं नाही त्यात। तुम्ही पाहू शकता की मी तांदूळ रव्यासारखीच बारीक पेस्ट करायची आहे, खूप जास्त नाही। तर मी ते एका पातेल्यामध्ये 1 लिटर गाईचं दूध तापवून घेते। तर इथे दूध तापलं की त्यात आपण आपले जे खीरसाठी लागणारे पदार्थ ते घालून घेऊया। तर मी ते ड्रायफ्रुट्स भाजलेले घालून घेतलेले आहे, इलायची घालून घेतलेली आहे, अर्धा वाटी मी इथं साखर घालून घेत आहे आणि जे तांदूळ आपण भाजून बारीक करून घेतले ते तांदूळ घालून घेते। आता मी हे सगळे एकत्र ढवळून घेते, व्यवस्थित मिक्स करते आणि एक 15 ते 25 मिनिटं अगदी बारीक गॅसवरती खीर आपली उकळून घेणार आहे, म्हणजे खीर आपली कशी खरपूस छान आणि नॉर्मली घट्टसर होईल, खूप घट्टही बनवायची नाही आहे। तर इथं आपली खीर मी उकळायला ठेवलेली आहे। तर आदनमधनं ढवळतही जा, कारण की खीर तळाला लागू शकते, तांदळाची खीर आहे ही। तर तुम्ही पाहू शकता तर इथं खीर तयार झालेली आहे माझी बनवून। मी 20 मिनिटं इथं खीर बारीक गॅसवरती उकळून घेतलेली आहे। तर मी तुम्हाला दाखवते एका वाटीत काढून। ते बघा, तुम्ही पाहू शकता खीर किती छान झालेली आहे आपली, बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे। तर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक